शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज राज्याच्या विविध भागात विविध जिल्ह्यांमध्ये दुपारून वातावरण तयार होऊन स्थानिक भागामध्ये चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा हवामान खात्याने वर्तवली आहे. ते जिल्हे कोणते ते आपण पाहूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो, सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तुमचा जिल्हा कोणता आणि कुठे पाऊस पडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर पाहूया दुपारून कुठे कुठे पाऊस पडणार आहे या हवामानाविषयी अपडेटविषयी. शेतकरी मित्रांनो, दुपारून महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यात, कोल्हापूर तसेच सावंतवाडी परिसरामध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा असणार आहे. तसेच राजापूर, कराड, विटा, चिपळूण, सातारा, वडूज या भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडू शकतो. दुपारून इंदापूर, बारामती, दौंड, करमाळा, जामखेड, नगर जिल्ह्यात सुद्धा चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. श्रीरामपूर, वैजापूर, औरंगाबाद, जालना, पैठण, माजलगाव, परभणी, परळी, बीड, लातूर, तुळजापूर, सोलापूर या भागामध्ये, पंढरपूर या भागामध्ये सायंकाळी चांगला पाऊस होणार आहे. अहमदनगर, परळी, परभणी, नांदेड, जिंतूर, हिंगोली, उमरखेड, माजलगाव, जालना, औरंगाबाद, लोणार, वाशिम या ठिकाणी सुद्धा चांगल्या पावसाची अपेक्षा हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच सिल्लोड, मनमाड, चाळीसगाव, मालेगाव या ठिकाणी ढगाळ हवामान राहून 1-2 ठिकाणी हलक्या सरी कोसळू शकतात. जळगाव या ठिकाणी, खामगाव, अकोला, अकोट, बुऱ्हाणपूर या ठिकाणी सुद्धा दुपारून चांगल्या सरी कोसळू शकतात. अमरावती, आर्वी, वर्धा, नागपूर या भागामध्ये ढगाळ हवामान राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच चंद्रपूर, देसाईगंज, वणी, गडचिरोली, गोंदिया या ठिकाणी ढगाळ हवामान राहून 1-2 ठिकाणी पाऊस पडण्याची अपेक्षा हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तसेच परळी, माजलगाव या ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. तसेच तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, जत या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस होतो. आज दुपारून किंवा संध्याकाळी सांगली, रत्नागिरी आणि कोल्हापूर, सातारा या ठिकाणी पावसाचा जोर असणार आहे. ही होती हवामानाविषयी छोटीशी अपडेट. धन्यवाद मित्रांनो.